हाय जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही आता निघालो आहे फिरायला कोकणामध्ये. खूप अर्जंट आणि खूप कमी वेळेमध्ये हा प्लॅन बनवला. जस्ट मेडिकलमधून आत्ता जस्ट आले, पटकन बॅग वगैरे पण पटकन भरल्या आणि पटकन आम्ही निघालो. सगळं आता आलं, आता चाललो. खायला घ्यायचं आहे कंपल्सरी. तर बाहेर आलं की मग मी खायचं फिक्स असतं का मम्मी? घरातून खायला मिळत नाही आपल्याला. घरातूनच नाही खाणे घेता जेवलं नाही सकाळी. हो ना, तुझी पूर्वी जेवली नाही त्याचं नाही काय. काही काम नाही. हा यार, हे डरवेजचं डिस्कशन असतं कुठे गेलं तरी. हॅलो आपण खंडाळाच्या तिथे थोडंसं पुढे आलेलो आहे. तो मोठा हायवे पार करून इथे पेट्रोल पंप तिथे आणि उतरून हे जातो. ह्याला जिथं बघून तिथं खायचं सुचतं मला. घेतलं का? चला. केवढं आणलंय ते खायला. आणि मला आपलं उपासाची लस्सी. आता आपण चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. आता आपण पेन मध्ये आलेलो आहे. तिथून पुढे अजून मम्मी किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे? अजून 60 किलोमीटर आहे. सो आम्ही जाणार आहे मुरुड जंजिराला. आता चहा पिण्यासाठी थांबलो. कंटाळा येतो यार ट्रॅव्हलिंगचा. राज निस्ता चहा पितो आपण. राज तुला माहिती आहे आपण मागच्या तिथे थांबलो होतो पाठीमागून तिथे ते कुरकुरे घ्यायला आहे की नाही. जेव्हा बघा तेव्हा खायचंच असतं. आपण जेवणासाठी थांबलेलो आहेत. आता वाजलेले आहेत 9:15. आज गुरुवार असल्यामुळे आपण व्हेज जेवणार आहोत. म्हणून अलिबागच्या थोडंसं अलीकडे सुरुची भोजनालय म्हणजे शुद्ध शाकाहारी हॉटेल तिथे थांबलेलो आहे आम्ही. जसं अजून किती वेळ अजून आपल्याला 2 तास तरी कमी कारण की आपल्याला मुरुड जंजिराला जायचं. सो अजून किती वेळ लागतो काय माहिती, पण भूक लागली, उपास होता म्हणून थांबलेला आम्ही जेवायला शुद्ध शाकाहारी ते. सो आता बघू. बापरे, अजून 50 किलोमीटर आहे. अजून आम्हाला रूम शोधायचे. झोपायला जाऊ दे, उद्याचा दिवस आपलंच आहे. फुल कधी पण उठायचं. स्वतः मी इथून निघतोय हे हॉटेल. तुम्ही पण कधी या साईडला जर आला तर हे सुरूचे हॉटेल. रात्रीचे 12 वाजले आणि आम्हाला अजून सुद्धा रूम भेटले नाही आहे. आम्ही मुरुड बीचला तिथे आलेलो आहे. मुरुड बीचच्या पाठीमागे मुरुड बीच आहे. मुरुड बीचच्या तिथे आलेलो आहे. आता आम्ही रूम शोधतोय, रूम भेटत नाही आहे. बघू आता. आता रात्रीचे 12:05 वाजले. 12:05. झोपायचं किती वेळ, सकाळचं खेळायचं किती वेळ. पण तरी बघू आता. रूम बघतोय आम्ही. भेटले की लवकर झोपणार. सकाळी मस्त बीचवर जाणार, एन्जॉय करणार. सो बाय, भेटू सकाळी. गुड नाईट. सकाळच्या वाजलेले आहेत 7. आता आपण उठलो आहे. मला तर बळजबरीचं उठवलेलं आहे सगळ्यांनी. सो काल रात्री उशीर झाला त्यामुळे मला रूम्स वगैरे काही दाखवता नाही आलं. बीचच्या एकदम समोरच आम्हाला रूम मिळाली. हे बघा ठीक आहे, हे बघा समोर बीच, समोर बीच आहे आणि एक्झॅक्ट इथे आम्हाला समोर रूम मिळाली. इथे देविकानंद लॉजच्या इथे. काल रात्री उशीर झाल्यामुळे मला काहीच नाही करता आलं नाही. आता सकाळी लवकर उठलो. सो एन्जॉय द बीच. तुला येऊन छान वाटतंय का? हाय मम्मी, गुड मॉर्निंग. हाय, कसं वाटतंय येऊन तुम्हाला? छान वाटतंय, मस्त. नाश्त्याला सगळे थांबलेले आम्ही आता. होतं म्हणून तुम्ही
थांबलेलो आहे. फिश मार्केट म्हणजे जवळच येते म्हणजे आमच्या रूमपासून खूप जवळ येते. एवढं मोठं मार्केट नाही आहे जे आपण हार्ने बंदर वगैरे मार्केट असतं त्या टाईपमध्ये नाही आहे बट साधं आहे. हे बघते लाकडे काढतात, नारळ काढतात ते नारळ. सो तिकडे आता आपण चाललेलो आहे फिश घ्यायला. ते फिश घेतल्यावरती ते बनवायला देणार आणि नंतर मग किल्ल्यावरती जाणार, जंजिरा किल्ल्यावरती. सो काय त्यांना हे मुरुडचं मच्छी मार्केट छोटंच, माझा काही आवाज येणार नाही तुम्हाला, ते छोटंच. एवढं किती किलोचा मासा आहे तो? 10 किलोचा. झोपून खायचं, झोपून. मामा किती किलोचा है? 20 किलो का सुरमा है. और कितने जन खाएंगे? 10 जन खाएंगे. ओ माय गॉड, फुल राडा होगा आज. 10 किलो. कितना किलो का मासा लिया है? 15 किलो. अभी 10-12 किलोची सुरमई घेतलेली आम्ही. भारी मिळाली एकदम फ्रेश मध्ये. बघा फिश कट करून झाल्यावरती ते आम्ही बनवायला दिले. व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळे मला त्याचा सेकंड पार्ट करावा लागतो. या पार्ट 2 मध्ये आम्ही जंजिरा किल्ल्यावरती फिरायला गेलो. तिथे फिरायला गेल्यावरती आम्ही काय काय बघितले, किती मज्जा केली, हे सगळं तुम्हाला पार्ट 2 ला बघायला मिळेल. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू.